फायनली मित्रांनो सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ। तर मित्रांनो आज आम्ही आले ते बांबू घ्यायला, जे आम्ही टोमॅटो लावलेला आहे, जे टोमॅटोचं रोपा लावलेलं होतो त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल। मी आणि आई टोमॅटो लावलेलं होतो ते तर तुम्हाला माहिती आहे, जर नसेल बघितलं तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। तर मित्रांनो आम्ही आले ते बांबू घ्यायला, म्हणजे भरपूर बांबू आहे, ते काय कडक म्हणतात ते, हे बघा। आणि बरेच कमेंट येत होता आम्हाला की ताई तुम्ही बांबू नाही लावलं का, तार नाही ओढला टोमॅटोमध्ये। तर आज आम्ही तेच बांबू घ्यायला आलेत, कारण की आमच्या बांबू काय झालं तर मित्रांनो, आमच्या बांबू होतं ना ते पंतरवाडी, आईंनी जत्राचा पंतरवाडी पेटवलं होतं आणि तेच पंतरवाडी पेटवल्यानंतर आमच्या जेवढं बांबू होतं ना जुना कडक होतं ते सगळं पेटलं त्याच्यात। तर त्यासाठी आम्ही आज आले ते बांबू घ्यायला। तर बघू शकता तुम्ही बांबू कसं काय एवढं ढिगा लागलेला आहे बांबूच्या, हे बघा। काल रात्री आम्ही 6 वाजता आम्ही आलतो घरनं, 6 वाजता, आणि इथून रिटर्न जायला आम्हाला खूप उशीर झालता, रात्री खूपच उशीर झालता। तर हा कडक जे आहे, हा कडक आम्ही घेतलेला आहे टोमॅटोसाठी। 7 फूट म्हणतात का, तर हे घेतलेलं आहे। कसं वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो। तर मी पण सोबत आले ते, कारण की आहोच्या खंदा दुखत आहे। तर बघू, जर माणसं जर कडक नाही ठेवलं गाडीमध्ये तर मी मदत करीन ठेवायला, त्यासाठी मी आले ते। आणि सकाळी उशीर झाला थोडासा, कारण की देवपूजा वगैरे करत होते त्यामुळे उशीर झाला आहे। आणि हे बांबू आहे मित्रांनो खूपच म्हणजे चांगला आहे, छान आहे। असं पोकळ काय म्हणतात ना, पोकळा तसं नाही आहे, भरीत कडक आहे, हे बघा असं आहे। आणि बांबूचं तर ढीक लागलेला आहे मित्रांनो, हे बघा किती आहे। आणि तुम्हाला सांगते इकडचे जे लोक आहे ना ते खूपच चांगलं आहे। कसं म्हणजे काय म्हणावं, ते काय माणसं आहे ना ज्यांच्या दुकानात गेलतो आम्ही बांबू घ्यायला, त्यांनी तर रुपयासुद्धा कमी नव्हतं करत, आणि इथं तर रुपया म्हणजे बरेच पैसा कमी केला आहे। तर तुम्हाला नंतर सांगते किती रुपयाला घेतला आम्ही बांबू। तर असंच कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा। चला बघूया आहो कुठे गेले ते। आता सगळं आहो आणि आमचे दादा आले ते सोबत, तर सगळं फिरून बघतं ते की कितीला कसं काय बसतंय बांबू। तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा, चला तुम्हाला पण दाखवते। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता बांबू इथं गाडीमध्ये ठेवत आहे, हे बघा। आता आहोत गाडीवर आहे आणि कडक आता आम्ही घेऊन जाणार आहे मित्रांनो। खरं सांगू तर ह्याच्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हता। आमचे मधले दादा आहे, त्यांना आम्ही फोन केला तर त्यांनी लगेच पैसा पाठवल्यानंतर आम्ही आले ते इथं कडक घ्यायला। तुम्हाला सांगू तर लई अर्जंट होता, त्यामुळे आम्ही लवकर आले ते। काल रात्री आम्ही आले ते बघायला आणि आत्ता घेऊन जाते। तर हे बघू शकता आता कडक गाडीमध्ये ठेवत आहे, आणि इथून गेलं मित्रांनो की लगेच आम्ही आता कडक लावून घेणार आहे, कारण की आम्हाला उद्या जायची अक्कलकोट, त्यामुळे थोडासा घाई चाललेला आहे आमच्या। आणि आता इथून जायला 1 तास लागणार आहे। इकडून गेला की लगेच आम्ही थोडा नाश्ता वगैरे जेवण करून लगेच रानात जाऊन कडक लावून आणि तारा वगैरे बांधून घेणार आहे। आज 1 दिवसात होऊन जाईन कंप्लीट। आणि मित्रांनो तुम्हाला दिसत असेल बांबूचं ढिगा लागलेलं आहे, एवढं बांबू आहे, एवढं कडक आहे, कुठल्या बी पिकासाठी तुम्ही वापरू शकता। तर फायनली मित्रांनो आता कडक ठेवून झालेला आहे, आता आम्ही निघणार आहोत। आणि तिकडे गेल्यानंतर दुसरं तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे, कारण की शेतातला जेव्हा कडक रवायचे आणि तार ओढायचे तेव्हा तर ती वेगळं तुम्हाला अजून व्हिडिओ छान बघायला भेटणार आहे। तर आता झाले ते आहो, तर कृपया करके दादाबद्दल काहीतरी बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता। चला तुम्ही गाडी पुढे घ्या, आम्ही आलोच। तर मित्रांनो
कळकच्यासाठी आमच्या एका दादाने पैसे दिलेले आहेत. धन्यवाद त्यांचं मनापासून. मनापासून धन्यवाद. असं नको समजू की मी असं का बोलते, कारण की तुम्ही एवढं अडचणीत अडचणीमध्ये उभे राहिले. हा म्हणून त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आम्ही चालले ते घरी आणि हा व्हिडिओ इथंच एंड करते मित्रांनो, कारण की घरी जाऊन अजून कामं आहे ते दुसरं कामं करायचं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. बरेच कमेंट येत होतं, ताई दादा तुम्ही कळक नाही रावला, तारा नाही बांधलात. तर आता बघा तुम्ही कसं काय आम्ही तारा आणि कळक लावते. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.